नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर मी या ठिकाणी उपस्थित आहे कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे। तर या उर्वरित दिवसांमध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, तर त्याच्या अगोदर आयोगाने काल संध्याकाळी एक अपडेट आणखीन दिलेली आहे। तर जी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती कंबाईन ग्रुप बी चा जो पेपर होणार आहे त्या संदर्भामध्ये, ज्याच्यामध्ये 666 पोस्ट आहेत, STI चे 190, ASO च्या 100 जागा आणि PSI च्या 376 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आय होप सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला असेल। ज्यांनी भरलेला नाही त्यांनी फॉर्म भरून घ्यायचं व्यवस्थित, आणि फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर लगेचच या ठिकाणी काय अभ्यासाचे नियोजन कोणत्या पद्धतीने करायचं याच्यावरती या ठिकाणी अगदी विस्तृतपणे तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओवरती शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे। जे काही टायमिंग या ठिकाणी लिहिलेलं आहे फक्त तेच तुमच्यासाठी आहे असं नाही। या ठिकाणी फक्त हायलाइटेड पॉइंट्स मी लिहिलेले आहेत। यातले बारकावे काय काय आहेत, अभ्यासाचं नियोजन करत असताना कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करायचं, या सर्व गोष्टींवरती आपण अगदी व्यवस्थितरित्या काय चर्चा करू। तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला या टाइम टेबल अनुसार स्वतःचं टाइम टेबल तयार करता येईल आणि अभ्यासाचं नियोजन करता येईल। परीक्षेच्या किती दिवस अगोदर प्रॅक्टिस पेपर वगैरे घ्यायचे आहेत, या सर्व गोष्टींवरती ॲनालिसिस कधी करायचं आहे, अशा सर्व गोष्टींवरती काय विधिवत चर्चा होईल। त्याच्या अगोदर एक अपडेट या ठिकाणी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याच्यामध्ये असं म्हणलेलं होतं की रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 ला तुमचा कंबाईन ग्रुप बी चा प्रीचा पेपर होईल। ओके, तर त्याच्यामध्ये फक्त चेंज एवढा आहे, तो पेपर रविवारी नसून शनिवारी 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे। तर 12च्या संदर्भात जो गोंधळ झालेला होता तर ती चूक झालेली होती या ठिकाणी, तर ती त्यांनी दुरुस्त केलेली आहे। तर ते तुम्ही स्वतः काय नोंद करून ठेवायची आहे। त्याची पेपर रविवार नसून केव्हा आहे, शनिवारी 26 फेब्रुवारी 2022 ला। आतापासून जर आपण काय पेपरपर्यंतचा जर पूर्णपणे विचार केला तर एकूण 117 दिवस, किती 117 दिवस आपल्याजवळ आहेत। तर या 117 दिवसांचं नियोजन कसं करता येईल जेणेकरून आपल्याला यावेळेसची कंबाईन ग्रुपची जो प्रीचा पेपर आहे तो क्वालिफाय करता येईल। मिनिमम आपल्याला काय 50 मार्क्स या ठिकाणी काय अचीव करायचे आहेत, 50 मार्क्स मिळवायचे असतील। तर आता राहिलेल्या दिवसांमध्ये या संपूर्ण 4 महिन्यांच्या कालावधीचं नियोजन अशा पद्धतीने करून ठेवायचं आहे, इथं एक सुद्धा तास आपल्याला वाया घालवायचा नाही। आणि ही गोष्ट जे लोक करतील तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी शक्य असणार आहेत। ओके, तर बघू आपण 117 दिवसांमध्ये काय काय करायचं आहे। एक गोष्ट सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, अगदी सुंदर असं हेडिंग आहे, MPSC कंबाईन ग्रुप बी प्री 2022। तर या ठिकाणी टायमिंग आहे 6 to 8, 10 to 1, 2 to 5, 7 to 9, 10 to 12। ओके, इकॉनॉमिक्स लिहिलं आहे, जिओग्राफी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिजनिंग, हिस्ट्री, पॉलिटी, करंट अफेअर, जनरल सायन्स। संडेच्या दिवशी या ठिकाणी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे। बघा, हा एक टाइम टेबल आहे, मात्र हा एक स्टँडर्ड टाइम टेबल नाही। एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी, काय की प्रत्येक विद्यार्थ्याचा टाइम टेबल तो आता त्याची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलनुसार काय डिपेंड करते, ही गोष्ट लक्षात घ्या। आता मी जर असं एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं की सकाळी 8 वाजता ज्याची सकाळ होते, सकाळी 8 वाजता जो अंथरुणाच्या बाहेर पडतो, त्याला जर म्हणलं की उद्यापासून 6 वाजता उठायचं आणि अभ्यासाला लागायचं आणि अशा पद्धतीने टाईम टू टाईम काय अभ्यास करायचा आहे, 9 वाजता तुला झोपायचं आहे, आणि त्याला समजा रात्री लवकर झोपायची सवय नाही, ओके, अगो खूप वर्षांपासूनची ती सवय नाही, आता ती सवय तोडायची आहे त्याला, तर एका दिवसामध्ये ते शक्य नाही, येतं लक्षात। तर अशा पद्धतीने या टाइम टेबलनुसार काय अभ्यास करायचा आहे किंवा तयारीला लागायचं असं जर त्याला सांगितलं तर ते शक्य होईल का, लवकरात लवकर होत नाही, 100% होत नाही। विद्यार्थी त्या ठिकाणी फसतात, नियोजन तर करतात, मात्र त्या पद्धतीनं आपलं शेड्यूल बनवणं आणि त्या पद्धतीनं ते अप्लाय करणं, त्याचं ॲप्लिकेशन करणं ही एक अवघड बाब आहे। बघा,
फ्लक्च्युएटिंग असायला पाहिजे। या ठिकाणी काय आपल्याला हवे तेव्हा ॲडजस्टमेंट याच्यामध्ये करता यायला पाहिजे। ॲडजस्टमेंट याचा अर्थ नाही की अभ्यासासोबत तडजोड करायची आहे, येतं लक्षात या ठिकाणी। तर प्रत्येकाच्या आपल्या आवडीनिवडी आणि सवयीनुसार याच्यामध्ये काय बदल करावा लागतो। कुठलाही टाइम टेबल कुठल्याही विद्यार्थ्यासाठी स्टँडर्ड असत नाही। बघा समजा एखाद्या विद्यार्थ्याने DYSPची पोस्ट क्वालिफाय केलेली किंवा डेप्युटी कलेक्टरची पोस्ट मिळवले, त्यांनी आपलं टाइम टेबल काय असं यूट्यूबवरती तुम्हाला अवेलेबल करून दिलं किंवा टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलं, तुम्ही ते टाइम टेबल फॉलो केलं, तो जसं सांगतो तसं फॉलो केलं आणि तुम्ही पोस्ट क्रॅक केली, असं होत नाही। प्रत्येकाचं टाइम टेबल प्रत्येकानुसार काय वेगवेगळं त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन असू शकतात। तर सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत। बघा या 117 दिवसांमध्ये आपलं अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, कुठले कुठले पुस्तक आपल्याला वाचायचे आहेत। बरेच संदर्भ पुस्तकं तुम्हाला आता माहिती असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांना जे बिगिनर आहेत त्यांना माहिती नाही, त्यांना मी सांगेन, त्यांना चांगलीच मदत होईल। कंबाईन ग्रुप बीच्या प्रीच्या पेपरचा विचार करता कुठली कुठली पुस्तकं आहेत ज्यांच्या बाहेर आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाही। लिमिटेड डेज आहेत, सर्व संदर्भ पुस्तकं या ठिकाणी काही रेफरन्सेस आपण वाचत बसणं या ठिकाणी काही शक्य नाही। जेवढं इम्पॉर्टंट आहे, जेवढं महत्त्वाचं आहे, तर त्या गोष्टींवरती जास्तीत जास्त आपल्याला फोकस करायचा आहे। आपल्याला न्याय देत असताना सगळ्या सब्जेक्टचा विचार कशा पद्धतीने करायचा आहे। बघा आपला आवडता विषय, नावडता विषय, बरेच गोष्टी निघून येतात ज्यावेळेस आपण टाइम टेबल करतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो। मी सुरुवात करतो या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन काय सांगण्यासाठी। बघा कंबाईन ग्रुप बीचा जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये एकूण या सर्व विषयांचा समावेश असणार आहे। ज्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, करंट अफेअर आहे, मॅथ्स अँड रिझनिंग आहे आणि जनरल सायन्स, अशा एकूण काय 7 विषयांचा आपल्याला काय विचार करायचा आहे। आता यांचं वेटेज परीक्षेमध्ये किती किती आहे बघा। जवळपास मी म्हणतोय एखादा क्वेश्चन खाली किंवा वरी असू शकतो, थोडंसं आयोग याला काय बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड करू शकतं प्रश्नांची संख्या एखादा। मात्र आगामी काही परीक्षा ज्या झालेल्या आहेत त्यातील प्रश्नांचं या ठिकाणी काय जे पर्सेंटेज आहे ते बघता अशाच पद्धतीनं प्रमाण राहिलेलं आहे की इकॉनॉमिक्सचे एकूण 15 प्रश्न, जिओग्राफीचे म्हणजे भूगोलाचे एकूण 15 प्रश्न, हिस्ट्रीचे एकूण 15 प्रश्न, पॉलिटीचे एकूण 10 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। जनरल सायन्सचे या ठिकाणी 15 क्वेश्चन्स आहेत जनरल सायन्सवरती। करंट अफेअर्सचे 15 प्रश्न आणि मॅथ्स आणि रिझनिंगचे या ठिकाणी ज्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणतो त्याच्यावरती 15 प्रश्न, असे एकूण 15 सखे 90 आणि हे 10 एकूण 100 प्रश्नांची काय विषयवार विभागणी अशा पद्धतीने आहे। आता जर समजा आयोग प्रत्येक विषयाला या ठिकाणी काय समान न्याय देतोय तर आपल्याला त्या पद्धतीनेच काय करायचं आहे, त्या विषयांची तयारी करायची आहे। आयोगाने या ठिकाणी सर्वच्या सर्व विषयांना काय समान न्याय दिलेला आहे, समान प्रश्नसंख्या त्यांच्यावरती विचारली जाते। पॉलिटीवरती फक्त 5 प्रश्न कमी विचारले जातात। तर अभ्यासाचं नियोजन करत असताना सर्व विषयांना काय समान न्याय देणं या ठिकाणी पर्याप्त ठरतं। आपल्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये बघा सकाळी उठल्याच्या नंतर एकूण आपल्याला जवळपास 8 ते 10-12 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे। शक्य होईल अगदी सुरुवात आत्ता ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी 8 तास अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे आणि पॉसिबल होईल तिथपर्यंत तुम्हाला अभ्यासाचे तास काय करायचे वाढवायचे आहेत या ठिकाणी। आता हे सर्वच्या सर्व तास फक्त काय पुस्तक घेऊन वाचतच बसायचं आहे अशा पद्धतीने अभ्यास कधीच होत नाही। एक प्रकारचं मेंटल फटिग त्या ठिकाणी येतं। जर तुम्ही 3 तासांपेक्षा 2 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी जर पुस्तक डोळ्यासमोर घेऊन बसलात किंवा एकच क्रिया जर करत असाल तर तुम्ही ओके, तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आणणं आवश्यक असतं। त्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा आपण या ठिकाणी काय विचार केलेला म्हणजे हे बनवत असताना बघा टाइम टेबल प्रत्येकजण अशा पद्धतीने बनवतो, थोडंसं मध्ये अर्धा तास असेल किंवा 1 तासाचा ब्रेक घेऊन। मात्र त्या ठिकाणी सर्वात त्याच्या पाठीमागचं रिझन काय असतं या सर्व गोष्टी आपल्याला जर समजल्या तर तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन करत असताना याच्यामध्ये पर्याप्त बदल करू शकता। बघा एक साधारण विद्यार्थी जो सकाळी लवकर उठतो आणि काय सर्व काय आपली क्रियाविधी पूर्ण केल्याच्या नंतर फ्रेश झाल्याच्या नंतर 6 ते 8 हा कालावधी अभ्यासासाठी काय देऊ शकतो। 2 तास अभ्यासाला बसायचं आहे। 2 तास अभ्यासाला बसल्याच्या नंतर आपल्याला सकाळचा जो नाश्ता असेल, एकतर बॉडीमध्ये एनर्जी नसते आपल्या ओके, या सर्व गोष्टी असतात त्याच्यामुळे जास्त वेळ आपण काय अभ्यासावरती बसू शकत नाही। त्याच्यानंतर
8 ते 10चा जो कालावधी आहे याच्यामध्ये काय असेल, पूर्णपणे ब्रेक असेल. ओके, नाश्ता असेल, चहा असेल, आंघोळ असेल, इतर सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित फ्रेश होऊन किंवा सकाळचं जेवण झाल्याच्या नंतर 10 ते 1 हा काय 3 तासांचा अभ्यासासाठी वेळ आपल्याला काढायचा आहे. अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचं आहे, या वेळेमध्ये आपल्याला वाचन करत बसायचं आहे विषयाचं. या ठिकाणी मी विषय सांगेन नंतर. ओके, 1 वाजता उठल्याच्या नंतर 3 तासापेक्षा जास्त कालावधी बसायचं नाही. कधी कधी आपला आवडता सब्जेक्ट असेल तर खूप इंटरेस्ट येतो, आपल्याला पुढं काय घडलं हे जाणून घ्यायची इच्छा असते किंवा गोष्टी आपल्याला काय समजत असतील तर त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट येत जातो. तर त्यामुळं 3 तास झाल्याच्या नंतर आपण ठरवलं ना की अभ्यास आपल्याला 3 तास करायचा आहे, म्हणजे वाचन करत 3 तास बसायचं आहे. 3 तास झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, उठायचं आहे या ठिकाणी. तर 1 ते 2चा ब्रेक असेल, ज्या टायमिंगमध्ये आपण काय सहसा सर्वजण काय सामान्यपणे जेवण करतो. तर जेवण झाल्याच्यानंतर एक 10 ते 15 मिनटामध्ये जेवण होतं किंवा उठल्याच्या नंतर सगळं आवरून हातपाय वगैरे धुवून काय जेवण करेपर्यंत थोडासा वेळ होतो. त्याच्यानंतर जेवण केल्याच्यानंतर आणखीन एक 15-20 मिनिट आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी लागतात. मग त्यानंतर आपण काय बैठकीला बसू शकतो, म्हणजे अभ्यासाची बैठक आपली घेऊ शकतो. तर अभ्यासाला सुरुवात केल्याच्यानंतर परत 3 तास आपल्याला काय करायचं आहे, वाचन असेल, नोट्स बनवायचं असेल, ज्या काय गोष्टी असतील तर त्या गोष्टी 2 ते 5मध्ये हे सुद्धा काय म्हणजे आपल्या काय ज्या इतर इनफॉर्मल गोष्टी आहेत त्या करण्यासाठीचा वेळ सोडून आपण अभ्यासासाठी काय वेळ काढतो. या ठिकाणी सकाळी 2 तास 6 ते 8, त्याच्यानंतर 10 ते 1चा हा 3 तासाचा एक स्लॉट आणि 2 ते 5चा हा 3 तासाचा दुसरा स्लॉट आहे. ओके, अशा पद्धतीने अभ्यासाचे एकूण 8 तास झाल्याच्या नंतर 5 ते 7मध्ये अगदी रिलॅक्स राहायचं आहे. ओके, कुठल्याही प्रकारचं काय अभ्यास करायचं नाही, काही नाही. तुम्हाला यूट्यूब उघडायचं, यूट्यूब उघडू शकता, एखादा इंटरेस्टिंग टॉपिक बघू शकता, सिरियल बघू शकता. तर मन थोडं इतर गोष्टींमध्ये रमवायचं आहे आणि त्याच्यानंतर कम बॅक टू स्टडी. बघा, या गोष्टी मी या 2 तासांमध्ये करायला सांगतो. तुम्हाला चहा वगैरे घ्यायचा असेल, मित्रांसोबत गप्पा मारायच्या आहेत, ग्रुप डिस्कशन करायचं आहे, या सर्व गोष्टी या 2 तासांमध्ये तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी करायच्या आहेत. बघा, अगदी मनापासून या गोष्टी हे 2 तास तुम्ही व्यवस्थित जर काय चांगल्या मूडमध्ये घालवलेत ना तर त्याच्यानंतर परत अभ्यासाला बसण्यासाठी इंटरेस्ट येतो. जर वायफळ गोष्टींमध्ये जर गेले तर मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यानंतर झोपण्याच्या अगोदर किंवा रात्रीचं जेवण घेण्याच्या अगोदर 7 ते 9 हा 2 तासांचा कालावधी आहे. अशा पद्धतीने सकाळी 6 वाजता उठल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत अशा पद्धतीने काय हे अभ्यासाचे काय तास आहेत. 2 तास, 3 तास, 3 तास आणि परत 2 तास अशा पद्धतीने सहजपणे 4 स्लॉटमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे दिवसभरामध्ये. एकूण अभ्यासाचे तास किती झाले, 10 तास. यांच्या व्यतिरिक्त बघा 8 ते 10 या ठिकाणी 2 तास, या ठिकाणी गॅप आपण काय या ठिकाणी आपण इंटरव्हल जे दिले ते बघतोय. या ठिकाणी एकूण 2 तास आपल्याला मिळतात, या ठिकाणी 1 तास मिळतो, या ठिकाणी 2 तास मिळतात. म्हणजे प्रत्येक स्लॉटच्या मध्ये आपण 1 तास 2 तास अशा पद्धतीने गॅप ठेवलेला आहे. म्हणजे कालावधी कुठं जास्त लागतो, एकतर 5 ते 7 या संध्याकाळच्या काय वेळी, ज्यावेळेस काय घरामध्ये ऑफिसवरून आलेले असतात, शाळेवरून लहान मुलं आलेली असतील, म्हणजे हा जो अगदी जास्तीत जास्त काय डिस्टर्बन्सचा कालावधी असतो. घरामध्ये अशा वेळेस काय गोंधळ असतो किंवा लायब्ररीमध्ये सुद्धा काय येणाऱ्या जाणाऱ्यांची काय रेलचेल जी असते ती जास्त सुरू असते. म्हणून 8 ते 10च्या कालावधीमध्ये आणि 5 ते 7च्या कालावधीमध्ये अगदी अभ्यास करायचा नाही. ज्यावेळेस गोंधळ चालू आहे त्यावेळेस इतरांना उगीच दाखवत बसायचं नाही की मला अभ्यास करायचा आहे तुम्ही शांत बसा वगैरे वगैरे. आपण दुसऱ्या गोष्टी टाइमपास करत राहायचं. त्यावेळेस इतर वेळ दिलेला आहे ना आपण 7 ते 9चा या ठिकाणी स्लॉट दिलेला आहे अभ्यासाला, त्यावेळेस करू आपण. एकूण 10 तास झाले. तर अशा पद्धतीने 10 ते 11 तास पुरेसे आहेत. आणि जर तुम्ही 9च्या नंतर जेवण करून थोडासा वेळ बोलत बसल्याच्या नंतर जर झोपी गेलात किंवा थोडंसं रिव्हिजन करावं वाटलं, एखादा मॅप तुम्हाला बघावं वाटलं, पॉलिटीचे तुम्हाला कलम बघावे वाटले, तर ते कलम बघत बघत आपण जर काय झोपी गेलो 10-11 वाजेपर्यंत, तर तुम्ही सकाळी काय 6 वाजता परत रेडी राहू शकता. जर तुम्ही परत 10 ते 12 जर अभ्यास केला तर 6 वाजता उठणं आवश्यक आहे. कमीत कमी 6 तासांची काय झोप आवश्यक असते मानवी शरीराला. 6 तास झोप झालेली नसेल तर तुम्ही अभ्यास करू शकत नाही किंवा तुम्ही अभ्यासाला बसाल पण मात्र तुमचा अभ्यास होत नाही. 1 दिवस होईल असं, 2 दिवस होतील, मात्र रोज रोज तुम्ही 6 तासांपेक्षा कमी वेळ काय झोप घेऊन या ठिकाणी काय एक प्रकारे अशा पद्धतीने काय काम करू शकत नाही. ही गोष्ट काय व्यवस्थित लक्षात घ्या. आता हा स्लॉट या ठिकाणी मी रिकामा का बरं ठेवला आहे 10 ते 12चा. आता प्रत्येकच विद्यार्थी असं नाही ना की सकाळी लवकर उठतो
6 वाजता अभ्यासाला सुरुवात करेल आणि मी सांगितल्याप्रमाणे 9 वाजता झोपी जाईल, असं होत नाही. बऱ्याच वेळा आता ते विद्यार्थी विचार करतात हा व्हिडिओ बघत असताना, आपल्याला तर सवय आहे रात्री 1 वाजता झोपायची, आणि किती काही वडिलांनी रागवलं, आईने किती सांगितलं किंवा स्वतः अगदी मनापासून प्रयत्न केले, मात्र आपल्याला 12च्या अगोदर झोप लागणं अशक्य आहे. हे खूप वेळा ट्राय करून झाले आणि ती मानसिकता पूर्णपणे बनलेली आहे. आता त्या सवयीमध्ये बदल होणं शक्य नाही. अभ्यास तर करायचा, मी अभ्यास करत बसेन, मात्र 12च्या अगोदर मला कोणी झोपायला सांगायचं नाही, झोप येतच नाही. मग या गोष्टीचा उपयोग कसं करता येईल? असं नाही की सकाळीच वाचल्यानंतर डोक्यामध्ये घुसतं आणि रात्री वाचल्यानंतर डोक्यामध्ये घुसत नाही, रात्री अभ्यास होत नाही, असं नाही. बरेच विद्यार्थी तुम्ही इंजिनिअरिंगचे बघता, हॉस्टेलवरती अभ्यास करणे काय लेट नाईट स्टडीज करत बसतात, स्टडी होते त्यांची. ओके, तर हा जो सकाळी 2 तासांचा कालावधी आहे तो आपण अशा पद्धतीने शिफ्ट करू शकतो. कधी? रात्री. ज्या विद्यार्थ्यांना रात्री अभ्यासाची सवय उशिरापर्यंत, रात्री म्हणजे रात्रभर नाही, नाईट मेअर बनायचं नाही, आपल्याला रात्र जागून काढायची नाही, अशा पद्धतीने हा जो सकाळचा 2 तासांचा कालावधी आहे तो 10 ते 12 मध्ये शिफ्ट करू शकतो आणि 1 वाजेपर्यंत झोपी जाऊ शकता. 1 वाजता झोपी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं शेड्यूल दुसऱ्या दिवशी स्टार्ट कुठून होईल? 10 पासून निवांत उठायचं, 8:30 वाजता उठायचं, आंघोळ वगैरे करायची, जेवण करायचं, 10 वाजता तुम्हाला अभ्यासाला बसायचं आहे, म्हणजे बसायचं आहे. ओके, हे अशा पद्धतीने काय तुमचे अभ्यासाचे तास असतील. एकूण 10 तासांचं नियोजन सांगितलेलं आहे. 117 दिवस आहेत आणि तुमच्या जवळ किती आहेत? प्रत्येक दिवसाला 10 तास आहेत. तर 117 दिवस गुणिले 10, 1170 तासांचा अभ्यास खूप होतो. 1170 तासांचा अभ्यास खूप म्हणजे खूप झाला हा एवढा. मात्र हा खूप केव्हा होईल? अगदी एकाग्रतेने तुम्ही जर अभ्यास करत असाल तर. तुम्हाला मोकळा वेळ सुद्धा दिलेला आहे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. तर चॅटिंग करायची असेल चॅटिंग करा, कुणाला फोनवरती बोलायचं आहे बोला, मात्र त्याला सांगा की माझा वेळ झालेला आहे, 2 ते 5 मला अभ्यास करायचा आहे, आय विल कम बॅक टू यू ॲट 5 o'clock. 5 वाजता मी परत कॉल करेन, बोलेन. ओके, मात्र 2 ते 5 मध्ये हे जे नियोजन केलं आहे याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. एकदा नियोजन केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल करू नका. बघा, विद्यार्थ्यांचे ज्या बारीक बारीक अडचण येत आहे ना, त्याच्याशी चांगलं काय पूर्णपणे काय माहीत आहे, यासाठी आहे ना प्रत्येक गोष्टींवरती मी या ठिकाणी बारकाईनं सांगतोय. बघा, सगळ्या गोष्टी डिस्कस करण्या ठिकाणी त्याच्या अगोदर जाणून घेण्यालायक ज्या गोष्टी आहेत, ज्यांच्यावरती सहसा चर्चा केली जात नाही, त्या गोष्टी मी सांगतोय. बघा, आता काही विद्यार्थी असतील, सर आम्हाला सकाळी उठल्याच्यानंतर ना दूध डेअरीमध्ये दूध टाकून यावं लागतं, आम्हाला 11 वाजतात, म्हणजे सगळं उरकून अभ्यासाला बसण्यासाठी 11 वाजतात. आम्ही दुपारी जेवण 1 ते 2 मध्ये करत नाही, 2 ते 3 मध्ये करतो सर. आमच्या घरांमध्ये चालत आलेली रीत आहे, किंवा आमची आई ऑफिसमधून 2 वाजता येते, मग 2 ते 3 मध्ये जेवण होईल, किंवा आमचा लायब्ररीतला जो इंटरवल आहे, सर्व मित्र असतील, अशा पद्धतीनं पर्सन टू पर्सन त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, यालाच मी लाईफस्टाईल म्हणतोय, जे वेळेचे नियोजन आहे त्याच्यामध्ये चेंजेस असतात. सर आमच्या घरी या ठिकाणी काय रात्री 7 ते 9 लाईट जाते, रात्री ती 9च्या नंतर येते. अशा विद्यार्थ्यांसाठी हा 6 ते 8च्या स्लॉटमध्ये अभ्यास करायची आवश्यकता नाही, निवांत उठायचं त्यांनी सकाळी. तर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांची जी काय अडचण असेल, बघा एक गोष्ट या ठिकाणी काय प्रमाण आहे, कुठली? दिवसभरामधले 10 तास अभ्यास करायचे म्हणजे करायचे, याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. याच्यामध्ये तुम्ही अर्धा तास कमी करू शकता किंवा याच्यामध्ये अर्धा 1 तास वाढवू शकता. मात्र इन अँड ॲव्हरेज 10 hours पर डे तुमची स्टडी व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायला पाहिजे. आता हे जे नियोजन आहे याच्यामध्ये तुम्ही अर्धा ते 1 तासाचं या ठिकाणी काय एकतर काय याला थोडंसं पुश करू शकता, बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड. येतं लक्षात? म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे 6 वाजता सुरू करण्याच्या ऐवजी एखादा विद्यार्थी 6:30ला सुरू करू शकतो, एखादा विद्यार्थी 7ला सुरू करू शकेल त्याचं शेड्यूल. मात्र त्याचं शेड्यूल संपेल कसं? 7 वाजता सुरू केलं तर 10 वाजता संपतं, परत सकाळी 7 वाजता त्याला रेडी राहायचं आहे. येतं लक्षात? एखाद्या विद्यार्थ्याने या ठिकाणी समजा 10 वाजता सुरू करण्याच्या ऐवजी अभ्यासाला काय 11 वाजता सुरुवात केली, तर त्याचं शेड्यूल संपेल किती वाजता? 1 वाजता. उशिरा उठलाय तर उशिरा झोपेल. अशा पद्धतीने 10 तासांचा अभ्यास केल्याशिवाय तो झोपणार नाही. आता या 10 तासांमध्ये 4 स्लॉट आहेत, 2-2 तासाचे 2 स्लॉट, 2-2 तासांचे 2 स्लॉट आहेत. अशा पद्धतीने हे सकाळचे 2 तास, हे दुपारचे 3 तास, संध्याकाळचे 3 तास आणि हे रात्रीचे 2 तास. अशा पद्धतीने आपल्याजवळ किती आहेत? एकूण 10 तास आहेत. आता या 10 तासांमध्ये काय करायचं आहे बघा. आपल्याजवळ एकूण आठवड्यामध्ये वार किती आहेत? 7 दिवस आहेत. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, सोमवार, मंगळवार, बुधवार, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे,
गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि अशा पद्धतीने शेवटचा एक वार शिल्लक राहतो रविवार. मी सांगतो त्या पद्धतीने करायचं आहे. या गोष्टी करायच्या आहेत. बघा एका दिवसामध्ये आहे ना एक सब्जेक्ट कधीच घ्यायचा नसतो अख्खा. म्हणजे आहे ना इतिहास आवडतं, खूप आवडतं. बाबर कोण होता आपल्याला आवडतं, हुमायून कोण होता आपल्याला खूप आवडतं. त्याच्यानंतर ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, 1857चा उठाव, कारणं, महात्मा गांधींचा काळ असेल, टिळक युग असेल, गांधी युग असेल, स्वातंत्र्यपूर्व भारत, स्वातंत्र्योत्तर भारत, या गोष्टी वाचत असताना, भगतसिंग वाचत असताना अगदी आपल्याला खूप इंटरेस्ट येतो. म्हणून 5-5, 6-6 तास आपल्याला एकच सब्जेक्ट वाचत बसायचं नाही आहे. बघा स्पर्धा परीक्षेचा या ठिकाणी विचार करत असताना प्रत्येक विषयाचा आवाका थोडासा कमी थोडासा जास्त असा आहे. बघा म्हणजे पोर्शन जो आपण बघतो, आपला जो सिलेबस बघतो, सिलेबस बघत असताना हिस्ट्रीचा पोर्शन आहे थोडासा मोठा, पॉलिटीचा पोर्शन आहे कमी. ओके ठीक आहे, मान्य आहे की पॉलिटीला कमी मार्क आहेत, पोर्शन थोडंसं कमी आहे. हिस्ट्री वाचत असताना थोडंसं अधिक पुस्तकं वाचावी लागतात आपल्याला, किंवा प्रश्न येण्याची जी शक्यता आहे तर ती खूप अधिक प्रकरणांवरती येते, जास्त प्रकरणं अभ्यासावी लागतात, या ठिकाणी तुलनेने कमी अभ्यासावी लागतात. मात्र मला सांगा हिस्ट्रीचा आवाका मोठा आहे. रिझनिंगवरती येणारे जे क्वेश्चन आहेत 15 पैकी रिझनिंगवरती येतात किती क्वेश्चन, 11 ते 12 क्वेश्चन रिझनिंगवरती येतात, 3 ते 4 क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवरती येतात. मग या दोघांना समान वेळ का बरं द्यायचा आपण अभ्यासासाठी? याला किती तास देतोय आपण, याला 3 दिवस देतोय, याला 3 दिवस देतोय. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार कशाला, रिझनिंगला देतोय. या सर्व गोष्टींचा बारकाईनं विचार करा बरं. बघा या ठिकाणी एका दिवसामध्ये आपल्याला म्हणजे एक सब्जेक्ट आपल्याला 3 तास व्यवस्थित काय अभ्यास करता येतो. 3 तास का बरं कंटिन्युअसली ठेवलेले आहेत? बघा तुम्ही एखादं पुस्तक घेतलं आणि वाचनाला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये वाचनाला सुरुवात केल्याच्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट यायला लागतो. लगेचच 1 किंवा 2 तासांमध्ये तुम्ही सब्जेक्ट चेंज करू शकत नाही. कमीत कमी ॲटलिस्ट 3 तास तुम्हाला काय फोकस करायचं असतं त्याच्यावरती, मग तो अभ्यास होत असतो. अशा पद्धतीने एक सब्जेक्ट वाचायचं किती वेळ, 3 तास. तर वाचन करत असताना वाचन करणे, नोट्स काढणे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. मात्र आता या 117 दिवसांमध्ये ना नोट्स काढत बसायची आवश्यकता नाही. तुम्ही टिक करू शकता पुस्तकांमध्ये, वहीमध्ये, जिथं कुठं काय तुम्ही वाचत असताना हायलाइटेड पॉईंट जे आहेत, फॅक्ट जे आहेत, जे पाठांतर करायचं आहे आपल्याला, थोडंसं अधिक भर ज्यांच्यावरती द्यायचं आहे, कलम असतील तर अशा गोष्टी, तर त्या गोष्टींवरती किंवा तरतुदी असतील बऱ्याच, तर त्या हायलाईट करून ठेवायच्या. नोट्स म्हणजे लिखाणाचं काम आता या 117 दिवसांमध्ये बिलकुल करायचं नाही. बघा तर अशा पद्धतीने एका दिवसामध्ये आपल्याला करायचे 2 महत्त्वाच्या काय विषयांचं वाचन. मग आता इकॉनॉमिक्स सोबत जिओग्राफीलाच का बरं घेतलेलं आहे? एकाच दिवशी कोणते कोणते इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी वाचायचं आहे आणि सेम डे आपल्याला काय हिस्ट्री आणि पॉलिटी, म्हणजे ज्यावेळेस इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी नसेल त्यावेळेस काय इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय वाचायचे आहेत. आता हे सोबत का बरं ठेवलेत? बघा प्रत्येक विषय इंटररिलेटेड आहे, आंतरसंबंध आहे त्यांचा. मात्र अर्थशास्त्र आणि भूगोल जे आहेत तर त्यांचा सहसंबंध अधिक आहे. भूगोल समजला की अर्थशास्त्र समजायला सोपं होतं. ओके, आता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. हे जिओग्राफीमध्ये आपण विधान बघतो ना, मुंबईच का बरं राजधानी आहे? इकॉनॉमिक्समध्ये कळतं आपल्याला. संपूर्ण महाराष्ट्राची इकॉनॉमी कुठं आहे? मुंबईमध्ये तर आहे. येतं लक्षात, महाराष्ट्राची राजधानी आहे. ओके, संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? मुंबई आहे. आणि इकॉनॉमिक्समध्ये बघतो आपण की का बरं आहे ते, कुठले कुठले उद्योगधंदे आहेत, प्राथमिक व्यवसाय चालतो की द्वितीय व्यवसाय किंवा तृतीय व्यवसायाचा त्या ठिकाणी विकास झाला, या सर्व गोष्टी डिस्कस करतो कुठं? इकॉनॉमिक्समध्ये. याच्यावरती चर्चा करायची जास्त आवश्यकता नाही. इकॉनॉमिक्स इज काय क्लोजली रिलेटेड टू जिओग्राफी अँड हिस्ट्री इज डिरेक्टली रिलेटेड टू पॉलिटी. पॉलिटीचा काय सुरुवातच होते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडपासून. ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितल्याशिवाय आपल्याला पॉलिटी समजू शकत नाही. याचं लक्षात या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हिस्ट्री आणि पॉलिटीचा अभ्यास एका दिवशी करायचा आहे. आता या ठिकाणी नियोजन कसं करून दिलेलं आहे मी, सोमवार, मंगळवार, आणि बुधवारी हे जे दुपारचे 10 ते 1 आणि 2 ते 5चा जो शेड्यूल आहे ना तुमचा थोडासा मागे पुढे असू शकतो. मात्र तुम्हाला 6 तास या ठिकाणी या सब्जेक्टला द्यायचे आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवारी तुम्ही इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी वाचू शकता. इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी 3 दिवस अभ्यास करायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर
गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी काय करायचं तुम्हाला इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास करायचा आहे. 3 तास हिस्ट्रीला, 3 तास पॉलिटीला. बरेच विद्यार्थी असं म्हणतात सर 3 तासामध्ये ना हिस्ट्री खूप चॅप्टर्स होतील. समजा 1-2 चॅप्टर होतील. नंबर ऑफ पेजेस 3 तासांमध्ये समजा या ठिकाणी 60 पेजेस वाचून होतात किंवा 50 पेजेस वाचून होत असतील. पॉलिटीचे तेवढे होत नाहीत, भाषा थोडीशी क्लिष्ट असते. पॉलिटी लहान तर आहे ना, वाच तर नाही सिलेबस. हा आवडीचा विषय आहे प्रत्येकाच्या. मात्र याचा जो काय आवाका आहे तो थोडासा जास्त आहे. जिओग्राफी काय लवकर कंप्लीट होतं, नकाशा आपण लगेच काय बघतो आणि काय पानं काय पलटतो. मात्र इकॉनॉमिक्समध्ये नकाशे तर असत नाहीत. त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स डिटेलमध्ये जाऊन प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला वाचावी लागते. मात्र जिओग्राफीचा आपल्याला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने इंडियन जिओग्राफी, महाराष्ट्र जिओग्राफी, वर्ल्ड जिओग्राफी अशा तिन्ही घटकांमध्ये अभ्यास करायचा. मात्र इकॉनॉमिक्सचा असं नाही इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स बघायची नाही, महाराष्ट्राची इकॉनॉमिक्स बघायची नाही, ओन्ली इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करायचा, अर्थव्यवस्थाचा अभ्यास करायचा आहे. बेसिक गोष्टींवरती प्रश्न येतो ते आणि काही पारंपरिक गोष्टी आहेत इकॉनॉमिक्समधल्या ज्यांच्यावरती प्रश्न येतो. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं. बघा मी सांगतो या ठिकाणी. म्हणून 3 तास 3 तास 3 तास 3 तास ही न्यायपूर्वक वागणूक आपण दिली आहे सगळ्या विषयांना. ओके, पुढे सांगेन मी आणखीन. बघा हे झाले काय वाचायचे विषय. सोमवार, मंगळवार, बुधवार 3-3 तास हे दोन्ही विषय असतील. गुरुवार, शुक्रवार, शनिवार हिस्ट्री आणि पॉलिटी असतील. ओके, आता प्री जर क्वालिफाय करायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी करंट अफेअर आणि या ठिकाणी जनरल सायन्स दिलेलं आहे. बघा आता कंबाईन ग्रुप प्री क्वालिफाय असेल किंवा राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन सी असेल, कुठलीही एक्झाम घ्या, प्री क्वालिफाय करायचे असेल तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग, करंट अफेअर हे सब्जेक्ट आपल्याला काय स्कोअर करण्यासाठी मदत करत असतात. तुमची त्याच्यावरती कमांड असेल तर निश्चितपणे ते मार्क तुम्ही मिळवू शकता. मिनिमम असं पकडून चालू शकता का परीक्षागृहामध्ये पाऊल ठेवण्याच्या अगोदर रिझनिंग जे 12 पैकी 9 तर शुअर शॉट सोडू शकतो आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 2. 11 क्वेश्चन फिक्स झाले ना. अवघड असलेले वरचे 4 प्रश्नांना गोळी मारली, यांना हातच लावायचं नाही. अवघड आहेत ना, असंही आपला स्कोअर किती करायचा आपल्याला अटेम्प्ट करून यायचं जवळपास आपल्याला 82 to 85 पर्यंत किंवा मॅक्झिमम 80 आपल्याला काय अटेम्प्ट करायचे. 20 क्वेश्चन सोडून द्यायचे आहेत. तर या पूर्वीच्या पेपरमध्ये ना सोडून कोणते द्यायचे आणि सोडवायचे कोणते आहेत हे आपल्याला अगोदरच क्लिअर पाहिजे. त्यालाच म्हणतो आपण पेपर मॅनेजमेंट. मी तुम्हाला सांगेन त्याच्याबद्दल सुद्धा काय सांगेन. व्हिडिओवरती फक्त शेवटपर्यंत बनवून राहा. या ठिकाणी प्रत्येक महत्त्वाची बारीक बारीक ज्या गोष्टींच्या संदर्भात विद्यार्थ्यांना शंका असते अशा प्रत्येक गोष्टीवरती मी डिस्कशन करतोय. जरी एखादी शंका चुकून माकून राहून गेली तर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे विचारा. मी परत व्हिडिओ बनवून परत काय पोस्ट करेन. बघा तर काय करायचं या ठिकाणी सोमवारपासून ते शनिवारपर्यंत 6 दिवस आहेत. या 6 दिवसांमध्ये 6 ते 8 2 तास दिलेले आहेत. बघा आता या 2 तासामध्ये करायचं काय, एकतर आपण या 2 तासांपैकी 1 तास जनरल सायन्सला रोज 1 तास जनरल सायन्सला म्हणजे सामान्य विज्ञानाला आणि 1 तास करंट अफेअरला देऊ शकतो. करंट अफेअरचा अभ्यास 2 तास करत बसणं बोरिंग वाटतं विद्यार्थ्यांना. करंट अफेअरमध्ये असतं काय, फॅक्ट्स वाचायचे असतात आपल्याला. आज काय घडलंय, काल काय घडलं होतं, कुणाला कोणता पुरस्कार भेटलाय, याच गोष्टी बघायच्या आहेत. आणि 117 दिवस तुम्हाला हे काम करा. 117 दिवस सुद्धा नाही, यातले फक्त 90 दिवस काम करा, बाकीचं राहू द्या. 90 100 या ठिकाणी काय 27 दिवस राहतील. 27 दिवस बाजूला ठेवा, शिल्लक ठेवा. करंटला त्यावेळेस काय फक्त रिव्हिजन करू आपण नंतर. एवढं खूप झालं. आणि जो करंट आहे 26 फेब्रुवारी 2022ला होणाऱ्या पेपरमध्ये करंट कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत विचारलं जाणार आहे याच्याबद्दल आयोग आपला अपडेट देणार आहे. तर त्यानंतर मी सांगेन त्याच्या संदर्भात काय व्हिडिओ बनवून. आता लक्षात घ्या, या सकाळच्या काय 2 तासाच्या कालावधीमध्ये किंवा हा जर वेळ शिफ्ट केलेला असेल कोणी तर त्या वेळामध्ये केव्हाही करा. सकाळी करणारे विद्यार्थी सकाळी करा, रात्री उशिरा करणारे विद्यार्थी रात्री करा. करंट अफेअर आणि सामान्य विज्ञानाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर 1 दिवस करंट अफेअर 1 दिवस सामान्य विज्ञान असं करू शकता किंवा याच सब्जेक्टप्रमाणे 3 दिवस करंट अफेअर आणि 3 दिवस काय सामान्य विज्ञान करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी या सर्व गोष्टींचा झुलॉजी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. 8, 9, 10 स्टँडर्डचे किंवा 11th आणि 12th स्टँडर्डचे जे स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत ते पण संदर्भ पुस्तकांचं मी सांगेन या ठिकाणी. म्हणायला तर व्हिडिओ मी फक्त टाइम टेबलच्या संदर्भात म्हणतो, मात्र सर्व गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. हे झालं. राहिला 2 तासांचा काय कालावधी. बघा जिओग्राफी आपण काय 3 दिवस वाचणार आहोत.
3 दिवस, आठवड्यातले 3 दिवस. असं केव्हापर्यंत वाचणार आहोत? हे संपूर्ण 117 दिवस संपेपर्यंत एवढा वेळ आपण जिओग्राफीला देतोय. एवढाच वेळ आपण इकॉनॉमिक्सला, एवढाच वेळ हिस्ट्रीला आणि एवढाच वेळ पॉलिटीला, चारही सब्जेक्टला काय समान वेळ देतोय. करंट अफेअरला सुद्धा तेवढाच वेळ देतोय. आता बघा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग यांना सुद्धा किती मार्कांचं वेटेज आहे? जेवढं वेटेज या ठिकाणी काय इतर सब्जेक्टना दिलेलं आहे 15-15 मार्कांचं, तेवढंच वेटेज अंकगणित आणि बुद्धिमत्तेला दिलेलं आहे. तर त्यांना जेवढं वेळ दिले तेवढंच वेळ देणं पर्याप्त आहे. बघा, एक ठराविक कालावधी, समजा असं म्हणू की जिओग्राफीला आपण आहे ना एकूण समजा 50 दिवस दिले. एखाद्या पेपरमध्ये आहे ना, आपण एखाद्या पेपरच्या तयारीसाठी आपण जिओग्राफीला, पॉलिटीला, हिस्ट्रीला, इकॉनॉमिक्सला प्रत्येकी 50-50 दिवस दिले, तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेला कमी दिवस द्यायचे की जास्त दिवस द्यायचे? मार्क जेवढे आहेत तेवढेच आहेत ना, तर तेवढेच दिवस आपल्याला द्यावे लागतील. तर तेवढंच वेटेज देऊन या ठिकाणी काय केलेलं आहे? 3 दिवस, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे. अगोदर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड करायचं, नंतर रिझनिंग करायचं. भलेही क्वेश्चन पेपरमध्ये रिझनिंगचे क्वेश्चन जास्त येतात आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवरले क्वेश्चन्स कमी येतात, मात्र रिझनिंगवरला क्वेश्चन जर सॉल्व्ह होत असेल तर त्यासाठी कारणीभूत असतो तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड स्ट्रॉंग असणं. तुम्हाला वर्ग काय, वर्गमूळ काय, घन काय, घनमूळ काय, घनता काय असते, घातांक काय असतो, सॉरी घनता म्हणतोय, घातांक काय असतो, सरासरी काय असते, बघा मधलं पद काढणं काय असतं, रांगेतील स्थान तुम्ही रिझनिंगमध्ये काढता ना. जोपर्यंत सरासरी बघत नाही तुम्ही, जोपर्यंत मध्य, मध्यगा आणि मध्यमान या गोष्टी क्लिअर नसतात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये, तोपर्यंत तुम्ही रिझनिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. अंकगणितामध्ये काय, अंकांची आकडेमोड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये शिकतो ना, मात्र त्याचा उपयोग होतो कुठं? रिझनिंगमध्ये. म्हणून बुद्धिमत्तेचं पुस्तक घेतलं आणि त्याचा सराव करत बसलो आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड राहिलं बाजूला, 4च तर क्वेश्चन येतात ना, हे अभ्यासाची आवश्यकता नाही. काही विद्यार्थी सजेशन देतात एकमेकांना, अरे कंबाईन ग्रुप बीचा पेपर आहे ना, राज्यसेवेचा पेपर आहे, रिझनिंगचे किती क्वेश्चन येतात? त्या ठिकाणी खूप सारे येतात. आणि जर पर्सेंटेजमध्ये बघायला गेलं तर 70% क्वेश्चन येतात, 30% क्वेश्चन येतात. 30%साठी कशाला अख्खा RS अग्रवालचं पुस्तक चालत बसला आहे? रिझनिंगचं पुस्तक सॉल्व कर झालं, आपण काय पेपर देऊन येऊ. तयारी करत असताना, प्रिपरेशन करत असताना ना, संपूर्ण विषयाचं प्रिपरेशन करायचं आहे. जेवढं महत्त्व रिझनिंगचं आहे तेवढंच महत्त्व क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं आहे. रिझनिंगचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो ऑन द बेसिस ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणिताचा अभ्यास करून रिझनिंगचा अभ्यास केलेला असेल तर क्वेश्चन कुठलाही राहत नाही तुमचा शिल्लक. ओके. तर बघा या ठिकाणी तर जास्त सांगायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने हा 7 ते 9चा जो कालावधी आहे तो कालावधी द्यायचा आहे या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांच्यासाठी. हे विषय जे आहेत याच्यामध्ये आपल्याला जास्त काय बघायचं नाही, पुस्तक उघडायचं, कन्सेप्ट बघायचे, कोणत्या ट्रिकनी कोणत्या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो, भर द्यायचं आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिसवरती. जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतील, तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घ्या किंवा दुसरे टेस्ट पेपर घ्या, पुस्तक घ्या, कुठलेही असेल या ठिकाणी, तर त्या पुस्तकांमधून अशा पद्धतीने क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगची तयारी करून घ्यायची. अशा पद्धतीने हे 10 तासांचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि ही जी काय परिक्रमा आहे तर ती आपल्याला किती दिवस राबवायचे? 117 दिवस. तर याच्यामध्ये तुम्हाला पर्याप्त वाटतील त्या पद्धतीने बदल करू शकता काहीशे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने हे विषय तर सोबतच असायला पाहिजे, या गोष्टी लक्षात घ्या. 3-3 तासच वाचायचे आहेत, या गोष्टी लक्षात घ्या. रोज तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा आहे. आणि ऑल्टरनेट डेजमध्ये तुम्हाला करंट अफेअर आणि जनरल सायन्स करायचं म्हणजे करायचं आहे. या ठिकाणी बरेच विद्यार्थी म्हणतील सर पॉलिटीला 10च मार्क आहेत आणि हिस्ट्रीला आहे ना 15 मार्क आहेत, तर या ठिकाणी 4 तास द्यायला पाहिजे ना आपण हिस्ट्रीला दिवसभरातले, 2 तास पॉलिटीला दिलं तर ठीक आहे. ओके, याला 3 तास जर काय 117 दिवसांमध्ये 3 तास जर तुम्ही याला दिलात तर या 10 मार्कामधले 8 मार्क तुमचे असू शकतात. मात्र याला 3 तास नाही 4 तास द्या. असं करा 5 तास द्या. हिस्ट्रीला किती? 5 तास द्या. मात्र त्या 15 प्रश्नामधले निश्चितपणे 12 प्रश्न तुमचेच असतील, म्हणजे बरोबरच येतील किंवा 10 प्रश्न बरोबरच येतील याची काहीच गॅरंटी नाही. मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका काढून बघा, मग तुम्हाला कळेल काय काय करायचं आहे तुम्हाला. त्या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा, आधुनिक भारताचा
इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला एकतर 11 स्टेट बोर्ड वाचावं लागतं किंवा काय कठारे सरांचं किंवा गाठा सरांचं पुस्तक वाचावं लागेल. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी रंजन कोळंबेचं पुस्तक वाचा किंवा समाधान महाजनचं पुस्तक वाचा. हे पुस्तक वाचून झाल्याच्या नंतर सुद्धा हिस्ट्रीसाठी फक्त म्हणतोय, समाज सुधारकांवरती खूप सारे प्रश्न विचारले जातात ना, तर या ठिकाणी के सागरचं महाराष्ट्रातील समाज सुधारक म्हणून एक अगदी म्हणजे दर्जेदार आणि सुंदर असं पुस्तक आहे, ज्याच्यामधून पूर्णपणे समाज सुधारक तुमचे कव्हर होऊ शकतात असं मी दावा केल्याच्यानंतर ते एक पुस्तक झालं. एवढे पुस्तक तुम्हाला फक्त हिस्ट्रीसाठी वाचायचे आहेत. पॉलिटीच्या संदर्भात मी सांगतो, रंजन कोळंबे कंप्लीट करा. महत्त्वपूर्ण चॅप्टर जे आहे ना कंबाईन प्रीमध्ये विचारले जातात. रंजन कोळंबेचं पुस्तक कंप्लीट करा. भाषा अगदी समजण्यासारखी आहे, त्याच्यामध्ये तथ्य पूर्णपणे काय परीक्षेतील प्रश्नांचं स्वरूप बघून त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर करायचं काम काय, हे जे काय स्थानिक स्वराज्य संस्थांवरती जे प्रश्न येतात तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तर यांच्या संदर्भात जर वेगळी तयारी करायची असेल तर त्यासाठी किशोर लवटेचं एक पुस्तक आहे पंचायत राज, ते करा. दॅट्स इट. म्हणजे टाईम सेम आहे तुम्हाला, मात्र इथं खूप काही करायचं आहे, इथं कमी करायचं आहे. तर बिंदासपणे मी असा दावा करू शकतो, तुम्हाला वेळ दिला आहे ना, जेवढा इकॉनॉमिक्सला दिला आहे, जेवढा जिओग्राफीला दिला आहे, जेवढा पॉलिटीला दिला आहे, तेवढाच वेळ हिस्ट्रीला दिला आहे, तेवढाच वेळ अभ्यास करा. त्या वेळेमध्ये जेवढा अभ्यास होतो तेवढा करा. खूप ओढून ताणून खेचण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेवढं तुमचं कंप्लीट झालं आहे ना तेवढे क्वेश्चन जाऊन अटेम्प्ट करा. आणि हा सुद्धा दावा करू शकतो की 117 दिवस तुम्ही आहे ना अशा पद्धतीने 3-3 तास अभ्यास, 3 म्हणजे अल्टरनेट डेजमध्ये करणार आहोत ना, अशा पद्धतीने म्हणजे हाफ वीक करणार आहोत, अशा पद्धतीने रोज 1.5 तास पकडून चला. 117 दिवस रोज 1.5 तास अशा पद्धतीने जर तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास केला, हिस्ट्रीचा सुद्धा क्वेश्चन जेवढे तुम्हाला म्हणजे सॉल्व्ह होणार आहेत तेवढे सॉल्व्ह होतीलच त्या ठिकाणी, येतं लक्षात. मात्र असं कधीच करायचा प्रयत्न करू नका की हिस्ट्रीला काय जास्त वेळ देऊ, पॉलिटीला. स्वतःची हुशारी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करायचा नाही, येतं लक्षात. या ठिकाणी जिओग्राफीमध्ये आपल्याला इंडियन जिओग्राफी करायचं आहे, महाराष्ट्र जिओग्राफी करायचं आहे, वर्ल्ड जिओग्राफी या दोघांपेक्षा पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे तो. हो, त्याला व्यवस्थित अभ्यासायचा आहे. इंडियन जिओग्राफी आणि काय महाराष्ट्र जिओग्राफी, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल करत असताना भारताच्या भूगोलाला अगोदर अभ्यास करा. भारताचा भूगोल संपूर्णपणे काय स्टडी केल्याच्या नंतर एकदा बघा खडकांचे प्रकार, हवामानाचे प्रकार असतील, पर्जन्याचे प्रकार असतील, त्याच्यानंतर काय कृषी असेल, या सर्व गोष्टी भारताच्या संदर्भात तुम्हाला लक्षात आल्या. भारताचं भूगोल संपल्याच्या नंतर कन्सेप्च्युअल पार्ट संपूर्णपणे तुम्हाला समजलेला आहे. आता तुम्हाला त्याच कन्सेप्च्युअल गोष्टी सर्व महाराष्ट्राचा भूगोल करत असताना अभ्यासाची आवश्यकता आहे. खडकांचे प्रकार एकदा तुम्ही अभ्यासले ना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात अभ्यास करत असताना कन्सेप्ट बघायची आवश्यकता नाही, फक्त तथ्य बघायचं आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचं खडक आढळतं, बेसाल्टच का आढळतं हे भारताचं भूगोल अभ्यास करत असताना तुम्ही बघितलंय. तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये काय जांभ्या प्रकारची मृदा काबरा आढळते. रिझन्स तुम्ही डिस्कस केलेले आहेत. जमिनीमधून काय कशाचा निचरा झाल्याच्या नंतर मातीला रंग प्राप्त होत होतो, या गोष्टी तुम्ही तिथं डिस्कस केलेल्या असणार, ज्या केलेल्या म्हणजे ओझर तर वाचून काढतं, म्हणजे खूप वेळ द्यायची आवश्यकता नाही. एकदा इंडियन जिओग्राफी कंप्लीट झाले तर महाराष्ट्र जिओग्राफी कंप्लीट व्हायला अगदी कमी वेळ लागतो, येतं लक्षात. AB सौदी सरांचं पुस्तक कंप्लीट केल्याच्या नंतर दीपस्तंभचं पुस्तक महाराष्ट्राचं भूगोल करायला म्हणजे वेळ लागत नाही. अनुभवलेले असतील, अभ्यासाला ज्यांनी अगोदर सुरुवात केलेली आहे, जे बरेच काय वर्ष झाला जे अभ्यास करतायत, टचमध्ये आहेत या ठिकाणी, तर त्यांना या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना त्यांना असेल. ओके, तर अशा पद्धतीने हे संपूर्ण 6 दिवस झाल्याच्या नंतर प्रत्येक आठवड्याच्या शेवटी संडेला काय करायचं आहे, ऑफ डे असणार नाही तुमच्यासाठी. संपूर्ण दिवसभरामध्ये ना टाइम टेबल फॉलो करा असं म्हणत नाही, तो एक हॉलिडे असेल तुमच्यासाठी, सुट्टीचा दिवस असेल. मात्र त्या दिवसांमध्ये काय करायचं आहे, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचा ॲनालिसिस करायचं रोज. म्हणजे प्रत्येक रविवारी आपल्याला काय वेगळ्या 2-3 प्रश्नपत्रिका घ्यायच्या, त्यामध्ये करंट अफेअरवरती विचारलेले इकॉनॉमी, जिओग्राफी प्रत्येक विषयाचा संदर्भ त्या ठिकाणी घेत राहायचा. कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात, पर्याय कसे असतात, त्यांचा आन्सर कोणत्या पद्धतीने दिलेला आहे, मॉडेल आन्सर त्यांचे बघायचे, या सर्व गोष्टी बघायच्या. त्याचबरोबर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं केलं जातं, तर याच्या संदर्भात बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती आहेत, तुम्ही बघू शकता. मी लिंकमध्ये सुद्धा देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काय कळवण्याचा प्रयत्न करेन. आणि
हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर जिओग्राफी, सायन्स हे जे सर्व महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, तर या सर्व विषयांचं ओझरतं रिव्हिजन करायचं आहे. एकदा वाचून काढा, एकदा आठवलं पाहिजे की आठवड्याभरात काय केलं होतं आपण, याचं लक्षात. अशा पद्धतीने मग नेक्स्ट वीकमध्ये परत कंटिन्यू काय पुढचा पाढा आपला सुरू. मागचं सपाट होऊ द्यायचं नाही, सगळं पाठ ठेवायचं. त्यासाठीच काय रिव्हिजनचा दिवस ठेवलेला आहे. हे अशा पद्धतीने काय संपूर्ण तयारी करायची आहे. संपूर्ण आता याच्यामध्ये तुमचे पर्याप्त बदल करायचे आहेत. मात्र बदल कोणते करायचे नाहीत हे सुद्धा सांगितलं तुम्हाला. 2 सब्जेक्ट घ्यायचे आहेत. रोज काय ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग तुम्हाला करायचंच आहे. तर या गोष्टींवरती काय फोकस राहायचं. ज्या की पॉईंट्स मी सांगितलेले आहेत अशा पद्धतीने संपूर्ण आठवड्याचं नियोजन असेल. आता बघा या 117 दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. बघा एक दिवस 26 फेब्रुवारी 2022ला होणारा जो पेपर आहे, जो कालावधी आहे 11 ते 12 या वेळेमध्ये काय पेपर होऊन जातो. 11 वाजता स्टार्ट होतो, 12 वाजता टेन्शन निघून जातं. मात्र त्या 1 तासाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला परत सराव करायचा आहे की त्या 1 तासामध्ये आहे ना, आपण सराव करत असताना आपल्याला कळेल की त्या 1 तासामध्ये गडबड काय होते. मॅथ्सला किती वेळ गेला, रिझनिंगला किती वेळ गेला, पॉलिटीवरती किती वेळ गेला, कुठला क्वेश्चन येत असून आपला राहिलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा ज्यांनी पेपर दिलेले असतील कंबाईन बी आणि सीचे त्यांना लक्षात आलेलं असेल. ओके, राज्यसेवा पूर्वच्या मुलांना काय असा गोंधळ होत नाही. प्रश्नांची संख्या 100च आहे आणि वेळ किती आहे 2 तास आहे त्या ठिकाणी. प्रश्नांचे स्वरूपसुद्धा तसे असतात त्या ठिकाणी. मात्र तिथं वेळेची अडचण नाही. कंबाईन ग्रुप बीचा पेपर एक चॅलेंज आहे तुमच्यासाठी. 1 तासामध्ये 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला काय पुटअप करायचे, त्यांचे आन्सर्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत. मग असं करत असताना या ठिकाणी आपल्याला काय त्याचं नियोजन बनवायचं. नियोजनासाठी आपल्याला 30 दिवस अगोदर, कमीत कमी 30 दिवस अगोदर काय सुरुवात करायची. आता मार्केटमध्ये आहे ना, आता ॲड निघालेली आहे. तर आता उद्यापासून लगेचच काय इंस्टावरती, यूट्यूबवरती, फेसबुक पेजवरती आहे ना, अशी ॲड यायला सुरुवात होतील. टेस्ट सिरीज फक्त 250 रुपयांमध्ये काय 25 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित काय ऑनलाईन टेस्ट सिरीज, ऑफलाईन टेस्ट सिरीज. आवश्यकता नाही. अभ्यास तर करा. अभ्यासच झाला नाही मग आजपासून टेस्ट सिरीज काय म्हणजे प्रॅक्टिस करायला सुरुवात करू नका की त्या दिवशी ॲक्च्युअलमध्ये त्या 1 तासामध्ये खेळायचं कसं आहे. त्यासाठी 30 दिवस खूप आहेत. किती 30 दिवस. आता 117 मधून जर 30 दिवस काढले तर किती दिवस राहतील या ठिकाणी 87 दिवस शिल्लक राहतील. 87 दिवसामध्ये हे संपूर्ण प्रिपरेशन कंप्लीट होतं. 87 दिवसामध्ये जिओग्राफीचं AB सौदी असेल, दीपस्तंभ असेल कंप्लीट होतं. 2 वेळा, 1 वेळा नाही 2 वेळा वाचून होईल तुमचं. इकॉनॉमिक्सचं रंजन कोळंबेचं पुस्तक 2 वेळा कंप्लीट वाचून होतं. सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती काय नोंदी करून होतात. अशा पद्धतीने हिस्ट्री, पॉलिटी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग जो विद्यार्थी 87 दिवस रोज 2 तास हे सब्जेक्ट हँडल करेल, या सब्जेक्टला वेळ देईल, जनरल सायन्सला सुद्धा वेळ देईल. 87 दिवस म्हणतोय, 87 दिवस आहे. या ठिकाणी तुम्हाला पाडवा करायचा नाही, दिवाळी करायची नाही, लक्ष्मीपूजन करायचं नाही. तुम्हाला सगळं करायचं आहे. तुम्हाला जो मोकळा वेळ सोडलेला आहे त्या इंटरव्हल्समध्ये अभ्यासासाठी जे 10 तास दिले ते 10 तास द्यायचे म्हणजे द्यायचेच आहेत. येतं लक्षात. जो 87 दिवस करेल त्याचं पूर्णपणे होऊन जाईल या ठिकाणी विथ. आणि हे काय प्रत्येक विकेंडला रिव्हिजनसुद्धा करणार आहोत. त्याच्यानंतर शेवटचे 30 दिवस जे आहेत 30 दिवसांमध्ये ना मॅक्झिमम आपल्याला किती 10 ते 12 क्वेश्चन पेपर सॉल्व करा. अगदी सिरियस मोडवरती. ओके, घड्याळ घेतलेलं आहे, टायमिंग लावलं आहे, पाण्याची बॉटल साईडला ठेवलं आहे, अशा पद्धतीने दरवाजाला कडी लावलेली आहे, मोबाईल स्विच ऑफ केलेला आहे, टायमिंग लावून क्वेश्चन पेपर घेतलेला आहे, सॉल्व केलं आहे, त्याच्यानंतर काय चेक केलं आहे. तर क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यासाठी या संपूर्ण 30 दिवसांमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यासाठी किती वेळ लागतो 1 तास. आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी जवळपास 2 तास जातील. कुठला क्वेश्चन बरोबर आला, कुठला क्वेश्चन चुकला आहे. आता बरोबर आला आहे तो तर परीक्षेमध्ये आला तर बरोबर असेल, चुकणार नाही. जो चुकला आहे तो का बरं चुकला आहे, कुठला मुद्दा राहिला आहे. अभ्यास तर आपण करतच आहोत ना, तर त्यामध्ये आपण समजून काय घेतलं होतं आणि आपल्या समजण्यामध्ये असं काय फरक पडला जेणेकरून क्वेश्चन चुकला, या गोष्टींवरती विचार करण्यासाठी 2-3 तास जातील. ओके, तर आहे ना 30 दिवसांमध्ये प्रत्येक 3 दिवसाला 1 पेपर आपण दिला तर किती पेपर होतात सराव 10 पेपर. 10 सराव पेपर खूप झाले तुमच्यासाठी. 10 सराव पेपर म्हणजे 1000 क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करताय त्यातले महत्त्वपूर्ण. आणि कोणती टेस्ट सिरीज तुम्ही घ्यायची आहे, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, या संदर्भात मी व्हिडिओ पोस्ट करेन.
परीक्षेला आणखीन एक 40-45 दिवस शिल्लक राहिलेत म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस ती टेस्ट सिरीज जॉईन करा. अगदी प्रामाणिक मत सांगण्याचा मी प्रयत्न करेन. माझं चॅनल एवढंसुद्धा ग्रोथ झालेलं नाही की दुसऱ्या एखाद्या टेस्ट सिरीजवाल्याला मी या ठिकाणी काय प्रमोट करण्याचा प्रयत्न करेन. ओके, ही गोष्ट काय साधारण आहे आणि सिंपल आहे. जेवढे फॉलोअर्स आहेत आता सध्या त्यांना माझं सांगणं आहे फक्त. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला काय माझं मत मी सांगेन की कुठली टेस्ट सिरीज तुम्ही लावायची आहे जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. मे बी या गोष्टी जर मी चांगल्या केल्या तर यानंतरच्या कालावधीमध्ये काय फॉलोअर्स वाढण्याची शक्यता असेल. तर अशा पद्धतीने तर या 30 दिवसांमधले अशा पद्धतीने 3-3 तास गेले म्हणजे 3 दिवसामध्ये एक पेपर देणं होतं. बाकीचा वेळ शिल्लकच राहिला आहे ना या 30 दिवसांमध्ये. तर त्या संपूर्ण 30 दिवसांमध्ये अभ्यासाचा वेळ किती असेल संपूर्ण दिवसभरामध्ये 10 तास. तो 6 to 9 असेल किंवा 10 to 12 असेल. तर या 10 तासांमध्ये रिव्हिजन स्टार्ट करायचं आहे. कमीत कमी 2 मॅक्झिमम 3 ते 4 रिव्हिजन आपल्याला व्हायला पाहिजे. अगदी ब्रीफमध्ये रीडिंग करायचं आहे. जी गोष्ट आपल्याला समजली आहे ती गोष्ट परत रीड करायची आवश्यकता नसते. तिथं आहे ना ओझरतं रीडिंग असतं. अगदी स्पीड मोडमध्ये आहे ना आपण वाचत वाचत खाली येतो. जो घटक समजलेला नसतो आपल्याला तिथं आपण थांबतो. म्हणजे आर्टिकल वाचत असताना आर्टिकल नंबर 14 काय दिलेलं आहे अगदी ओझरतं वाचतो आपण. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे, एक्सेप्शन काय, अपवाद काय दिलं होतं, हा लक्षात आला नव्हता. इथं थोडंसं पॉज घेऊन काळजीपूर्वक वाचून मग जायचं. येतं लक्षात. रिव्हिजन करत असताना काय हा फायदा असतो. पहिलं रिव्हिजन झाल्याच्यानंतर दुसरं करा. दुसऱ्या रिव्हिजनला परत वेळ कमी लागतो. तिसऱ्या रिव्हिजनला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो. तर अशा पद्धतीने काय हा संपूर्ण अभ्यास करायचा आहे. तर अभ्यास करत असताना विषयवार या ठिकाणी कोणते कोणते संदर्भ पुस्तक तुम्हाला घ्यायचे आहेत. मी तुम्हाला कदापि असं सांगणार नाही की आता काय करा यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, गुरव सरांचे काय इंडियन जिओग्राफीचे व्हिडिओज अपलोडेड आहेत, व्हिडिओज बघून घ्या. ते काम तुम्ही बखूबी कराल. ओके, त्या ठिकाणी जर खरंच कंटेंट तसं आहे आणि खरंच माझं शिकवलेलं तुम्हाला आवडलेलं असेल, समजत असेल तर मी सांगण्याची आवश्यकता पडणार नाही की त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ते प्रिपरेशन तर होत राहील जेवढं काय अपलोड झालेलं आहे त्यानुसार. या ठिकाणी बघा इकॉनॉमिक्स जे आहे, अर्थशास्त्र जे आहे, अर्थशास्त्रासाठी काय अगदी बेसिक म्हणजे आहे ना, बेसिक म्हणजे प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय ज्याला क्लिअर होत नाही किंवा प्रायमरी सेक्टर आणि सेकंडरी टर्शरी सेक्टरमधला डिफरन्स ज्याला माहीत होत नाही, कॅपिटलिझम काय असतं, सोशलिझम काय असतं यांच्यामधला ज्याला फरक कळत नाही, अगदी एवढ्या विद्यार्थ्याला म्हणजे अगदी तळापासून सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना या ठिकाणी दीपस्तंभ प्रकाशनाचं इकॉनॉमिक्स वाचण्याची आवश्यकता आहे. मात्र मला असं वाटत नाही की रंजन कोळंबेच्या पुस्तकापेक्षा बेस्ट पुस्तक असेल कुठलं इकॉनॉमिक्ससाठी आणि पॉलिटीसाठी सुद्धा. तर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीसाठी काय करायचं आहे, तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक पूर्णपणे प्रिपेअर करून काढा. तेच पुस्तक बार बार वाचा, परत परत वाचा. हां, वेगवेगळी पुस्तकं आहे ना एक वेळा वाचण्यामध्ये काही फायदा नाही. मार्केटमधलं मी चॅलेंज लावतो कुठलंही पुस्तकानं प्रत्येक पब्लिकेशनचं पुस्तकानं पॉलिटीचं मी हा दावा करतो 85 ते 90% कंटेंट प्रत्येक पुस्तकामध्ये सेम आहे आणि 10% वेगळा आहे. आता आपल्याला विचारले जाणारे 15 प्रश्न जे आहेत त्या 10% वरच विचारले जाणार आहेत का. एक काळजी घ्यायची कुठलंही पुस्तक घेताना म्हणतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा मी विधान म्हणतोय की कुठलंही घेण्याच्या ऐवजी कुठलं घ्या, रंजन कोळंबेचं घ्या, ते त्यातले त्यात बेस्ट आहे. तुमच्याजवळ असणारं पुस्तक हे कमीत कमी या ठिकाणी 2019च्या अगोदरची आवृत्ती असं चालणार नाही. 2019, 2020 किंवा 2021चं पब्लिकेशन असायला पाहिजे म्हणजे अद्ययावत असतं ते. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. तर पुस्तकांवरती मार्केटमध्ये ज्यावेळेस काय मार्जिन वगैरे दिलं जातं किंवा ऑफर दिलं जाते 25% सवलत, 50% सवलत, पब्लिकेशन चेक करा. चला पब्लिकेशन चेक करूनच काय पुस्तक खरेदी करा. इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे शुअर अँड शॉर्ट, पॉलिटीसाठी रंजन कोळंबे आणि पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक इनफ आहे. जिओग्राफीसाठी AB सौदी, त्याच्यानंतर या ठिकाणी दीपस्तंभ प्रकाशनाचं जे महाराष्ट्र जिओग्राफीसाठी पुस्तक आहे तर ते पुस्तक, त्यानंतर शेवटी मी. आता तुम्ही ठरवू शकता की कुठून तयारी करायची आहे, जिथून तुम्हाला काय सोप्या पद्धतीने काय गोष्टी बघा. एक लाईव्ह कोचिंग एक वेगळं लर्निंग प्रोसेस आहे आणि पुस्तक वाचणं ही एक वेगळी लर्निंग प्रोसेस आहे. येतं लक्षात. समजावून सांगणारं या ठिकाणी तुमच्यासमोर असेल तर अधिक प्रभावी असतं. म्हणून व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज काय बघू शकता. आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा
जिओग्राफी झालं. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी या ठिकाणी बघा, हिस्ट्रीचं महाराष्ट्र जिओग्राफीसाठी एकतर 11th स्टँडर्डचं पुस्तक वाचा किंवा गाठाचं किंवा कठारेंचं याच्यापैकी एक पुस्तक वाचा. 11th वाचा फिक्स. गाठाळ किंवा कठारेपैकी एक पुस्तक वाचा निश्चितपणे. गाठाळ किंवा कठारेपैकी एक पुस्तक वाचा. त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. समाधान महाजनचं सुद्धा पुस्तक सुद्धा म्हणण्यापेक्षा समाधान महाजनचं पुस्तक बेस्ट आहे, ते सुद्धा वाचा. दोन्हीपैकी एक वाचायचे तुम्हाला, रंजन कोळंबे किंवा समाधान महाजन यांच्यापैकी. बघा, फॅक्ट्स जास्त दिलेले आहेत कुठं रंजन कोळंबेमध्ये, आणि अगदी व्यवस्थित एक प्रकारे पायचार्टच्या फॉर्ममध्ये, डायग्रामच्या फॉर्ममध्ये जे महत्त्वपूर्ण तथ्य असतात, पॉईंट्स असतात प्रश्नांच्या स्वरूपानुसार, तर ती मांडणी केलेली आहे समाधान महाजनच्या पुस्तकामध्ये. दोन्ही पुस्तक तुम्ही प्रिपेअर केलं तरी काय अडचण नाही. मात्र उर्वरित राहिलेले या दिवसांमध्ये एक पुस्तक निवडा फक्त. त्याच्यानंतर जनरल सायन्ससाठी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे करायचं आहे. त्याच्यामध्ये परत मानवी आहार, मानवी आरोग्य हा सुद्धा एक चॅप्टर येतो. तर 11वी आणि 12वीच्या पुस्तकांमधून काय करा, फक्त बायोलॉजी करा किंवा सचिन भस्के सरांचं बायोलॉजी करा कंप्लीट. त्याच्या पलीकडं जाऊ नका. हां, तिथं अल्पविराम करा. या राहिलेल्या दिवसांमध्ये सचिन भस्के सरांचं पुस्तक काय करा, बायोलॉजी कंप्लीट करा. त्यातून बाकी सर्व विषय वाचले तरी चालतील त्याच्यामधून, काय फिजिक्स आणि केमिस्ट्री. 8वी, 9वी आणि 10वीचे विज्ञानाचे सर्व पुस्तक, कारण प्रश्न काढून बघा तुम्ही 8वी, 9वी, 10वी त्याच्या पलीकडं नाही जात. तर त्याच्यानंतर करंट अफेअर्स या ठिकाणी काय, पृथ्वीचं परिक्रमा मासिक जे आहे आणि कुठलंही एक वार्षिकी आणि कुठल्याही दर्जेदार यूट्यूब चॅनलवरला आहे ना, एक या ठिकाणी काय सिरीज पकडायची, जे डेली रेग्युलरली काय या ठिकाणी काय व्हिडिओज अपलोड करतात. व्हिडिओज बघा, म्हणजे ज्यावेळेस हा रिकामा वेळ भेटतो ना, करंट अफेअरचा व्हिडिओ लावायचा 1 तासाचा. 1 तासाचा जर करंट अफेअरचा व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 15 दिवसाचे किती व्हिडिओ बघावे लागतील तुम्हाला असे? खूप नाही, खूप संख्या होणार नाही. हां, आणि कुठून कुठंपर्यंतचे बघायचे हे मी नंतर सांगेन. या ठिकाणी काय करंट अफेअरचं सध्या तुम्ही हा जो काय मागचा 1 वर्ष आहे सध्या कुठून कुठंपर्यंतचा, फेब्रुवारी 2026 आहे तर जानेवारी 2022 संपूर्ण 2021चं करंट अफेअर करून टाकायचं. सध्या काय करा, संपूर्ण 2021चं करंट अफेअर, जो लॉकडाऊनमध्ये वर्ष गेला आहे ना, त्या लॉकडाऊनच्या वर्षाचं म्हणजे सध्या चालू वर्षाचं करंट अफेअर पूर्णपणे कंप्लीट करा. पेपर मे बी प्रिंट होतील डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये. ओके, करंट अफेअर केव्हापर्यंत असेल, मॅक्झिमम जानेवारी 2022पर्यंत. जर ती तारीख समजली तर मी तुम्हाला अपडेट करेन की 2021च्या पण थोडंसं मागं जायचं आहे का आणि जानेवारी 2022 पण करायचं आहे का. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी या ठिकाणी अगदी काय तुमचं बेसिक कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय खूप सारे पुस्तकं आहेत, या ठिकाणी काही वेगळं असं पुस्तक सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मी या ठिकाणी काय विदिन अ वीक मॅथ्स आणि रिझनिंगवरचे अगदी बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत संपूर्ण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग, नॉन व्हर्बल रिझनिंग असेल, सर्व प्रकारचं गणित आणि बुद्धिमत्तेच्या काय व्हिडिओच्या अपलोडिंगला सुरुवात होईल. तर त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये इंडियन जिओग्राफीच्या संदर्भात असलेले सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर त्यांचासुद्धा तुमच्या या प्रिपरेशनमध्ये अगदी परिणामकारकरित्या काय उपयोग होईल अशी आशा करतो. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण नियोजन करायचं आहे आणि अशा पद्धतीने काय 26 फेब्रुवारी 2022ला पेपरला सामोरं जायचं आहे. हे प्रिपरेशन केल्याच्यानंतर बघा, एक छोटंसं सांगणं आहे. बरेच विद्यार्थी म्हणतात आम्ही या समुद्रामध्ये आत्ता उतरलो आहे स्पर्धा परीक्षेच्या. आम्ही आत्ता 1 वर्ष झालं, विद्यार्थी बऱ्याच वर्षांपासून काय प्रयत्न करत आहेत. हे जे टार्गेट असतं ना, दरवेळेस आहे ना ॲड निघते, दरवेळेस एखादा शिक्षक या ठिकाणी काय येतो, सांगतो फॉर्म व्यवस्थित भरा. राहिलेले जे दिवस आहेत, आतापर्यंत तुम्ही काय पडत झडत अभ्यास केलेला आहे, असं तसं सगळी कामं करत करत हे पण अभ्यास केलेला आहे, तर वर्षभर दिलेलं आहे. आता हे जे राहिलेले दिवस आहेत, 90 दिवस असतील, 120 दिवस असतील, तर अगदी जोमाने अगदी पेटून उठून काय करायचं तुम्हाला तयारी करायची आहे. ओके, अगदी डिवोशन या ठिकाणी पूर्णपणे काय झोकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये. 4 वर्षापासून करणारा विद्यार्थी किंवा 5 वर्षापासून करणारा किंवा आता सध्या मी ज्यांना सांगतो ते विद्यार्थी, कुठलाही विद्यार्थी अगदी झोकून देऊ नये ना, पडत नाही त्याच्यामध्ये. हे आपण आहे ना रोज 10 तास अभ्यास करणं, हे एका आठवड्यापर्यंत करणं, एका महिन्यापर्यंत करणं सगळ्यांना शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे.
30 दिवसाच्या नंतर 21व्या दिवशी सुद्धा काय 10 तास अभ्यास करणं, 22व्या दिवशी सुद्धा, 23व्या, 34व्या, 25व्या. हे फक्त स्पर्धा परीक्षेतच नाही, आयुष्यात कुठेही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला आहे ना एका मर्यादेपर्यंत अख्खं जग करतं आहे, त्या मर्यादेच्या पलीकडं थकलेले असताना परत उठणं आणि परत करणं हे प्रत्येकाच्या काय आवाक्यातली गोष्ट नाही. जो उठतो आणि करतो ना तो यशस्वी राहतो, तो एक पाऊल पुढं पोहोचतो. तो परत दुसऱ्या दिवशी तीच क्रिया करेल, 10 तास अभ्यास. जो ही तपस्या 87 दिवस पूर्ण करेल अभ्यास करण्याचे आणि त्याच्यानंतर टेस्ट म्हणजे एकूण 117 दिवस आणि मग डायरेक्ट तो पोहोचेल कुठं परीक्षागृहामध्ये. मला वाटत नाही की त्याच्यासाठी हे एक चॅलेंज असेल किंवा आव्हान असेल, ती एक सुवर्ण संधी असेल. त्याच्यासाठी पेपर कायम सोपा असेल. त्या विद्यार्थ्याने संपूर्ण 117 दिवसांसाठी जर पॉलिटी वाचलेला असेल, अगदी मनापासून अभ्यास केलेला असेल त्याचा, तर पॉलिटीचे काय 10 क्वेश्चन येणार आहेत हे तर फिक्स आहेत. तर आणि त्यातले 8 क्वेश्चनसुद्धा त्याला सॉल्व्ह झाले नाहीत किंवा 6 पकडू आपण पॉलिटीचे, किती 6 ते 7 क्वेश्चनसुद्धा काय त्या विद्यार्थ्याला वाचूनसुद्धा सॉल्व्ह झाले नाहीत. हे मी मान्य करू शकत नाही, असं होऊच शकत नाही. ज्याने केलं आहे त्याला त्याचं फळ मिळतं. प्रामाणिक प्रयत्न करा, कामाला लागा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्यापासून तयारीला सुरुवात करायची किंवा आजपासून तयारीला सुरुवात करायची आहे. काही जणांच्या घरी बरेच असे काही प्रॉब्लेम असतात जिथून तुम्ही म्हणजे ज्यांच्यापासून तुम्ही काय दूर पडू शकत नाही. काही दिवसांना अभ्यासासाठी 115 दिवस भेटतील, 112 दिवस भेटतील. असं नाही की बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे 2-3 दिवस वाया गेले किंवा एक आठवड्याचा विचार नाही, मॅक्झिमम 2-3 दिवसांचा आपलं नियोजन फेल ठरलं किंवा अभ्यासाला सुरुवात केली, अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागलं किंवा कुठलीही अशी कारणं असतात जिथं तुम्ही जिम्मेदार नसता. अशामुळे ना तुमच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये 2 दिवस आहे ना गॅप पडला आहे. परत उठायचं, जिथं पॉज केलं होतं तिथून परत काय रिझ्यूमचं बटन दाबायचं आणि स्टार्ट करायचं, थांबायचं नाही हे लक्षात घ्या. कारण आहे ना तुमचे 2 गेलेत, बाकीच्यांचे 4 जाऊ शकतात. मात्र जास्तीत जास्त दिवस तुम्हाला होतील तेवढे दिवस हा अभ्यास काय करायचा आहे आणि मॅक्झिमम टार्गेट किती आहे 117. ज्याचे 117 दिवस पूर्ण होतील तो तर टॉपला असेल हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही 100 दिवस जरी केलात ना तरी तुम्ही काय त्या टॉपच्या आसपास असता, हे पण तितकंच सत्य आहे. तर बघा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा या ठिकाणी. तर तुमच्या आगामी या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी. तर या टाईमटेबलचा तुमच्या टाईमटेबलसोबत काय समायोजन काय घडवून आणून एक व्यवस्थित तुमच्या उठण्या झोपण्यानुसार, जेवणाच्या काय सवयीनुसार, आता मला दुपारी झोप लागते, मला 3 तास झोपावंच लागतं हे एक्सक्यूज त्या ठिकाणी देऊन चालणार नाही. 10 तास अभ्यास करायचा हे लक्षात ठेवा. त्या पद्धतीने तुमचं नियोजन बनवा आणि काय लागलीच कामाला लागा. तर भले काळ कितीही कसोटीचा असू द्या, मात्र त्या काळाला सांगा की परिश्रमाची आम्हाला भीती नाही आणि एक विधान कायम लक्षात ठेवायचं, निरंतर प्रयत्न निश्चित यश असेल. पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.